नेहा, तूने आज क्लास क्यों मिस कर दी? तुझे पता है मिस शर्मा ने टेस्ट के बारे में खास गाइडलाइन दी है। क्या साक्षी, मुझे इसमें कोई इंटरेस्ट नहीं है। रील्स पे देख कितनी मजेदार चीजें हैं। यार नेहा, तुम इस रास्ते पर क्यों जा रही हो? ये गलत बात है। साक्षी, तुम अपनी पढ़ाई करो, हर वक्त मुझे लेक्चर देती हो, मुझे अकेला छोड़ दो। रुको, मुझे उससे एक बात करनी है, अभी आई मैं। अरे नेहा, तेरी कल वाली रील तो सुपर हिट थी यार, कितने व्यूज मिले? 20,000 व्यूज आए। सोच रही हूँ अगली रील और धमाकेदार बनाओ। वेरी नाइस। तुम तो जल्दी फेमस हो जाओगी। क्या फेम तुम्हें हमेशा खुश रखेगा? तुम्हारी ये बातें कितनी बोरिंग है। हे नेहा, तुझे इन सबसे कुछ नहीं मिलने वाला यार। तुम्हें जो समझना है समझो, मुझे मत समझाओ। अरे क्या हुआ? नेहा 2-3 दिन से अकेले बैठ रही है। लोग मुझे इतना जज क्यों कर रहे हैं? मेरी जिंदगी में अब कुछ अच्छा बचा ही नहीं है। हे पूजा, तुमने नेहा को देखा? वो कुछ दिन हो गए क्लास में दिख ही नहीं रहे। होगी अपने फोन में बिजी। और प्यार की क्या फिक्र? अरे यार, मुझे कुछ अजीब लग रहा है। कहाँ चली गई? मुझे कुछ अजीब लग रहा है। मैं उसको कॉल करके देखती हूँ। ये क्या कर रही हो तुम? मुझे अकेला छोड़ो साक्षी। यार तुम पागल हो गई हो क्या? क्या सोच कर रही हो तुम? मेरी जिंदगी का अब कोई मतलब नहीं है। मैं किसी के लिए मायने नहीं रखती। ये लो, पानी पी लो तो। यार नेहा, तुम्हें ऐसा क्यों लग रहा है कि खुद को खत्म करना इसका हल है? ये तुम्हारी गलत सोच है यार। मेरे पास अब कोई नहीं है। मैं हूं ना, मैं हमेशा तुम्हारे साथ हूँ। कभी खुद को अकेला मत समझो तो। नेहा सुनो, ये मोबाइल, ये सोशल मीडिया तुम्हें अंदर से खोखला बना रहा है। लेकिन मैं खुद को कैसे बदलूं? यार बदल सकती हो तुम। हो सकता है पहला कदम उठाओ, मोबाइल से थोड़ी दूरी रखो। जब भी परेशानी हो मुझसे बात करो, मैं हूँ ना हमेशा तुम्हारे साथ। क्या मैं ये कर सकती हूँ? हाँ कर सकती हो। कुछ दिनों के बाद साक्षी ने नेहा को बदल दिया। हमें भी उसके साथ रहना चाहिए था। साक्षी रुको, हम भी आ रहे। टेकर, मी लातूर जिल्हा न्यायालयामध्ये मागील 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि माझी सिव्हिल साईडची प्रॅक्टिस करतोय मी। तर आजचा विषय आहे की बाबा मोबाईल ॲडिक्शन। यस, मोबाईल ॲडिक्शन हे 2 प्रकारचे असू शकतात। एक तर मोबाईल आजच्या काळानुसार मोबाईल हा अत्यंत आवश्यक झालेला आहे सर्वांसाठी। प्रत्येक गोष्ट मोबाईलवरतीच होत आहे। आज तुमचं पेमेंट असो किंवा तुम्हाला नॉलेज मिळवायचं झालं तरी अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की मोबाईलची जर आवश्यकता, मोबाईलच्या ऐवजी तुम्हाला फिजिकली तुम्हाला बुक्स वगैरे वाचावं लागायचे वगैरे। आता कसं आहे, तुम्हाला गुगलवरती जाऊन तुम्ही एक क्लिक केला तरी तुम्हाला मोबाईलवरती तुम्हाला जी पाहिजे ती माहिती अवेलेबल होत चालली तुम्हाला। त्याच्यामुळे मोबाईल आजच्या काळामध्ये मोबाईल आणि इंटरनेटवरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सर्वांना आवश्यक झालेली आहे। त्याच्यामुळं मोबाईल तुम्हाला आवश्यक आहे, परंतु मोबाईलचा दुष्परिणाम पण आजच्या काळामध्ये दिसून यायला लागले आहेत।
की जेणेकरून की मोबाईलवरती तुम्हाला काय व्हायला लागलं की आजच्या काळामध्ये मोबाईलमध्ये तुम्हाला एखादी लिंक येते, हॅकर्स अवेलेबल आहेत भरपूर, तर त्या हॅकर्सनुसार तुम्हाला एखादी लिंक येते की ती लिंक फ्रॉड्युलंट असू शकते आणि त्या लिंकवरती तुम्ही जर क्लिक केला तर तुमचं बँक अकाउंट वगैरे मोबाईलशी तुम्हाला अटॅच केलेलं असतं किंवा ऍड केलेलं असतं आणि त्या लिंकनुसार तुमची फसवणूक होऊ शकते, तुम्हाला फायनान्शियल लॉस होऊ शकतो त्यानुसार. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत की जेणेकरून आजची यंग एज टीनेजर्स जे आहेत ते मोबाईलचे ऍडिक्ट झालेले आहेत आणि त्यांना मोबाईल शिवाय म्हणजे त्यांना आवश्यक आहे मोबाईल, पण ते काही गोष्टी काही प्रमाणात त्यांच्याकडून मोबाईलचा दुरुपयोग होऊ शकतो आणि ते एकदम आजच्या भविष्यासाठी या टीनेजर्सना हे घातक आहे मोबाईलचा जास्त उपयोग हा. त्याच्या दृष्टीने कसं आहे, मोबाईलचा जास्त उपयोग हा घातक असल्यामुळे टीनेजर्सनी मोबाईल यूज करताना आपल्याला जेवढं आवश्यक आहे आपल्याला नॉलेज मिळवण्यासाठी किंवा आपल्याला शिक्षणासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात मोबाईल यूज करावा. बाकी त्यांच्या फिजिकल फिटनेससाठी मोबाईल थोड्या प्रमाणात घातकच आहे. ते बाहेरचे आपले ग्राउंडचे खेळ वगैरे जे असतात ते आजचे टीनेजर्स खेळायचं विसरूनच गेलेले आहेत, म्हणजे कमी प्रमाणात. आय एम नॉट सेइंग दॅट ते खेळतच नाहीयेत, कमी प्रमाणात खेळले जाऊ शकतात. त्यामुळे फिजिकल फिटनेसवरती पण त्याचा इफेक्ट होत आहे. दुसरा विषय असा आहे की मोबाईलचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. तर एखाद्याची जरी एखाद्या व्यक्तीने पोस्ट टाकलेली असेल तुमच्या फेसबुकवरती किंवा सोशल साईटवरती, तर त्याच्या पोस्टला धरून आपण जर त्याला ट्रोल केलो किंवा आपण त्याच्यावर बुलिंग करत असो तर चांगल्या प्रकारे करणे यामध्ये काही वाईट नाही, पण त्याला जर तुम्ही एखाद्या मी डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन उरगुंडे, ऑर्थोपेडिक सर्जन, उरगुंडे हॉस्पिटल लातूर येथे काम करतो. आज आपण सायबर क्राईम आणि मोबाईल ॲडिक्शन विषयी बोलत आहोत. पहिली गोष्ट, सायबर क्राईम. आजच्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली असल्यामुळे सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. तसेच आपण सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण म्हणजेच लोकांमधला अवेअरनेस वाढवणे. दुसरा मुद्दा, मोबाईल ॲडिक्शन. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल ॲडिक्शन हे आजच्या जगाला लहान मुलांमध्ये होतं. लहान मुलांमध्ये मोबाईल ॲडिक्शन किंवा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे विविध आजार होत आहेत. फिजिकलमध्ये जडत्व म्हणजे ओबेसिटी येणे, जंक फूडचे प्रमाण खूप प्रमाणात वाढणे, वेगवेगळे आजार होणे या गोष्टी आहेत. मेंटल म्हणजेच मानसिकमध्ये ऑटिझम किंवा हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम म्हणजेच ADHD या गोष्टी मोठ्या प्रमाणावर होतात. आपण पाहिलंच असेल, कोविड नंतर बऱ्याच मुलांना मानसिक आजाराची लागण झाली आहे. ते फक्त यामुळेच की आपण त्या काळात बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि त्यामुळे मोबाईल ॲडिक्शनचे प्रमाणही वाढले आहे. मोबाईल ॲडिक्शन रोखणे हे प्रत्येक पालकाची कर्तव्य आहे. तसेच स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. मुलांसमोर मोबाईल वापरणे, रील्स बघणे हे आपण शून्यामध्ये आणलं पाहिजे. हेच मी आपणांना सर्वांना सांगू इच्छितो. नमस्कार.